वेलकम टू गोसे डॅम। आता मी आलो आहे गोसे खुर्द डॅमवरती आणि तुम्ही जो माझ्या मागे बघत आहे हेच आहे गोसे डॅम आणि हा आहे मुख्य कालव्याचं प्रवेशद्वार आणि हा माझ्या मागे जो जातो आहे हा आहे कालवा, म्हणजेच आपल्या भाषेत कॅनल। ठीक आहे। आता मी आलो आहे गोसे धरणाच्या मुख्य पुलावरती आणि तुम्ही माझ्या मागे जे बघणार आहात हेच आहे ते गोसे खुर्द धरण, ज्याला इकडे गोसे धरण म्हणून किंवा गोसे डॅम म्हणून ओळखले जाते। आणि या मागे माझ्या पाठीमागे बघताय हे आहे गोसे धरणाचे दरवाजे, जे पावसाळ्यामध्ये धरण भरल्यानंतर उघडण्यात येते आणि याचा एकदम अप्रतिम नजारा इथे पाहण्यासारखा असतो। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी कोणताही दरवाजा उघडा नाही आहे, फक्त एक या कोपऱ्यावरचा दरवाजा बघितला तर हाच एक या ठिकाणी थोड्या प्रमाणात उघडा आहे आणि ज्यातून पाण्याचा प्रवाह सुरू आहे। तर असा काहीसा आहे हा गोसे खुर्द किंवा गोसे डॅमचा परिसर। पावसाळ्यात बघण्याला एक अशी अतिशय उत्तम असं ठिकाण हे आहे। पावसाळ्यात बऱ्यापैकी या ठिकाणी गर्दी पण असते, प्रत्येक दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुद्धा चालू असतो, म्हणजेच पावसाळ्यात बघण्याला हे एकदम उत्तम असं ठिकाण आहे। तसं 12ही महिने या ठिकाणी आपण बघू शकतो, पर्यटकाची ये-जा चालूच असते, पण जो नजारा किंवा जे आकर्षण किंवा जे नैसर्गिक सौंदर्य आपल्याला पाहिजे आहे ते फक्त या ठिकाणी आपल्याला पावसाळ्यातच पाहायला मिळते। आणि हा अशा प्रकारचा हा गोसे धरणाचा किंवा गोसे खुर्द डॅमचा धरणाचा असा हा परिसर या ठिकाणी आहे। तर चला भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्रवासामध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, सायनिंग ऑफ।